आर्थिक व्यवहारातून एका इसमाने 2 तरुणांवर गोळीबार केल्याची घटना पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या कोरेगाव मूळ तालुका हवेली परिसरातील इमानदार वस्ती येथे शनिवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या घटनेत एक तरुण जखमी झाला असून दुसरा तरुण थोडक्यात बचावलाय। याबाबत फिर्यादी शरद कैलास गीते वय 36 यांनी उरळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी बापू उर्फ दशरथ शितोळे, निलिमा शितोळे, जिग्नेश शितोळे बहीण नाव माहीत नाही, अक्षय भोसले, निखिल भोसले सर्व राहणार इनामदार वस्ती कोरेगाव मूळ तालुका हवेली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील दशरथ शितोळे याला उरळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे। काळूराम महादेव गीते हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून शरद गीते हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले आहेत। काळूराम गीते यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पोलीस उपाधीक्षक बापूराव धडस यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शरद गोते आणि काळूराम गोते यांनी आरोपी दशरथ शितोळे याच्याबरोबर 40 लाखाचा आर्थिक व्यवहार केला होता। शनिवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि काळूराम गीते हे कोरेगाव मूळ परिसरातील इमानदार वस्ती येथील आरोपीच्या घरी आर्थिक व्यवहारातील 40 लाख रुपये मागण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्यासोबत वाद घातला। त्यानंतर आरोपीने स्वतःकडे असणाऱ्या पिस्तुलातून फिर्यादी दिशेने गोळीबार केला। यात काळूराम गीते यांच्या पायाला गोळ्या लागल्या तर फिर्यादी शरद गोते हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले।